आता तुम्ही हाच विचार करत असाल की पोहे खाल्ल्याने बाळाचं रक्त कसं वाढतं, तर हो वाढतं, 100% वाढतं. तर आपण पोहे कशासोबत पेअर करून देतो ते जास्त महत्त्वाचं आहे. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. तर पोहे खाल्ल्याने बाळाचं रक्त कसं वाढतं, ते कशासोबत दिल्याने वाढतं, पोहे बाळाला किती प्रमाणात द्यावे आणि कधीपासून द्यावे, त्याचे फायदे नुकसान, या सर्व गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा, मध्येच व्हिडिओ स्किप करू नका. तर लहान बाळांना पोहे कधीपासून द्यावेत? बाळ जेव्हा 7 महिन्याचं होतं तेव्हा आपण त्याच्या डाएटमध्ये पोहे ॲड करू शकतो. काही बेसिक गोष्टी इंट्रोड्यूस केल्यानंतर आपण बाळाच्या डाएटमध्ये पोहे ॲड करायचे, जसे की भाज्या, फळे किंवा भात वगैरे असेल, हे सर्व इंट्रोड्यूस करून झाल्यानंतर तुम्ही बाळाच्या डाएटमध्ये पोहे ॲड करू शकता. सुरुवातीला तुम्ही पोहे आणि ड्रायफ्रूटची पेस्ट देऊ शकता. 2 चमचे पेस्टपासून सुरुवात करा आणि बाळ मोठं होईल तसं तसं त्याची क्वांटिटी वाढवत जा. आता इकडे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरं, मोहरी, कांदा आणि 3-4 तुकडे हिरवी मिरचीचे ॲड करून घेतलेत. 3-4 पाने कढीपत्त्याचे टाकलेत फ्लेवरसाठी. तुमचं बाळ लहान असेल तर हिरव्या मिरचीचे तुकडे स्किप करू शकता. कांदा थोडासा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड करून घेते. आता मी कढईत आपले भिजवलेले पोहे ॲड करून घेते. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. वरून थोडीशी भाजलेली चण्याची डाळ किंवा तुम्ही पीनट्स असतील तर तेही ॲड करू शकता, पण मुलांच्या घशात अडकतील म्हणून मी ते शेंगदाणे ॲड केलेले नाहीत. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, कच्चा टोमॅटो टाकला आहे आणि थोडासा लिंबाचा रस पिळून घेतला आहे. तर आता मी सांगते की पोहे खाल्ल्याने बाळाचं रक्त कसं वाढतं. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की रक्त वाढवायचं म्हणजे RBCs वाढवायचे. RBCs म्हणजे रेड ब्लड सेल्स आणि त्याच्यासाठी रेड मीटच खाल्लं पाहिजे, पण तसं काही नसतं. व्हेजमध्ये पण असे बरेच ऑप्शन आहेत ज्याच्यामध्ये की आयरन भरपूर प्रमाणामध्ये असतं, जसे की पालक आणि पोहे. टोमॅटो आणि लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन C असतं, जे की आपल्या बॉडीमध्ये आयरनचं ॲब्झॉर्प्शन चांगल्या प्रकारे करतं. म्हणून जर का आपण पोहे, टोमॅटो आणि लिंबाच्या रसासोबत कंबाईन करून दिले तर आयरनचं ॲब्झॉर्प्शन वाढतं आणि ॲटोमॅटिक बाळाचं रक्त वाढायला लागतं. जे लोक नॉनव्हेज खात नाहीत किंवा आपल्या बाळांना नॉनव्हेज देत नाहीत त्यांच्यासाठी ही रेसिपी एक चांगलं ऑप्शन आहे. तसेच पोहे इझिली डायजेस्ट होतात. पोह्यांमध्ये आयरन तर भरपूर प्रमाणात असतंच, पण बाळाच्या ग्रोथसाठी जे काही अदर न्यूट्रियंट्स लागतात तेही भरपूर प्रमाणामध्ये असतात. आणि जेव्हा केव्हा तुम्ही पोहे बनवत असाल तेव्हा टोमॅटोवरून कच्चा टाका, तेलामध्ये टोमॅटो ॲड करू नका. वरून कच्चा टोमॅटो ॲड केल्याने तुम्हाला त्याचे फायदे जास्त प्रमाणात मिळतील. आय होप माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडीशी तरी मदत झाली असेल. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपली पोह्याची रेसिपी बनवून तयार आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.